आपला साधारणतः 1 कोटी दरवर्षीचं पथदिवे आणि पाण्याचं जे लाईट बिल आहे पाणी पुरवठा योजनेचं आणि पथदिव्यांचे साधारणतः 1 कोटी आहे. मग आपली थकबाकीच 60 लाख आहे. आणि मग आपण जर नागरिकांनी जर आम्हाला वेळेत दिले नाही तर मग या गोष्टी चालवायच्या कशा? नागरी सुविधांवरती प्रचंड ताण. कर भरा, शहर विकासाला हातभार लावा. मुख्याधिकारी संतोष माळी यांचे आवाहन. माणगाव नगरपंचायतीकडून नागरिकांनी प्रलंबित कर वेळेत भरून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केले आहे. नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी कर महसूल हा प्रमुख स्रोत असून नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कर भरणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याधिकारी माळी म्हणाले की शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते. नागरिकांकडून वेळेत कर वसुली झाल्यास ही कामे अधिक गतीने आणि प्रभावीपणे राबविता येतात. त्यामुळे थकबाकीदार नागरिकांनी विलंब न करता आपले कर भरावेत असे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून आपले शहर आपली जबाबदारी या भावनेतून सर्वांनी कर भरण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन शेवटी मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केले. नमस्कार, मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माणगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपली जी चालू वर्षाची पाणीपट्टी आहे आणि घरपट्टी आहे, म्हणजे मालमत्ता कर आहे आणि पाणी कर आहे, तो 31 मार्चपूर्वी भरणा करावा. तसेच मी थकबाकीदारांनाही आवाहन करतो, कारण की माणगाव शहरात साधारणतः 60 लाखांच्या आसपास थकबाकीच आहे. म्हणजे मालमत्ता कराच्या बाबत 30 लाख थकबाकी आहे आणि पाण्याबाबत एक साधारणतः 28 लाख थकबाकी आहे. तर हे थकबाकीदारांची रक्कमच 60 लाखांच्या घरात आहे. आणि लाईट बिल माणगाव शहरातलं थकीत आहे. आत्ता जे पथदिवे आहेत आणि पाणी पुरवठा योजनेचं जे बिल आहे ते साधारणतः दर वर्षाचं 1 कोटी येतं दोन्ही मिळून. तर मग ते पण आहे. शिवाय तिथं आपण काही स्टाफ ठेवलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. तिथं जे आपण वापरतो आलम, TCL किंवा मग तिथं मशिनरी आहेत, पंपिंग हाऊस आहे आपलं, तर त्याचा देखभालीचा दुरुस्तीचा खर्च असतो किंवा इतरही अनेक बाबी आहेत. रस्ते, गटार, आपल्याला ज्या नागरी सुविधा नागरिकांना द्याव्या लागतात, ह्या सर्व गोष्टींवरती ताण येतो. आणि जर नगरपंचायत ते आपणच देत आहे तर आम्ही असं आवाहन करतो की आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपला कराचा भरणा आहे तो 31 मार्चपूर्वी करावा.